डोळ्याचं आणि आपल्या नशिबाचं एक विसंगत नातं आहे. कारण आपल्या डोळ्याला नेहमी तेच आवडतं जे आपल्या नशिबामध्ये नसतं. म्हणून जीवनामध्ये सुख आलं तर मिठाई म्हणून खा, आणि आपल्या जीवनात जर दुःख आलं तर औषध समजून प्या. हे जे मोबाईलवर टाइमपास करणार आहेत ना, त्यांना माझं सांगणं आहे, दिवसातून काही वेळ तरी मोबाईल बाजूला ठेवून आपण गावातल्या म्हाताऱ्या माणसापाशी जाऊन बसलं पाहिजे. कारण जीवनामध्ये साऱ्याच गोष्टी तुम्हाला गुगलवर मिळतील असं नाही. काही गोष्टी तुम्हाला म्हाताऱ्या माणसाकडून शिकायला भेटतील. कारण पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे फार महत्वाचे असतात. आणि माणूस कळायला माणुसकीच लागते. जीवनामध्ये पैसा जरूर कमवा, ती काळाची गरज आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनाला श्रीमंतीचा साज जरूर असावा. जीवनाला श्रीमंतीचा साज जरूर असावा, परंतु श्रीमंतीचा माज नसावा. सकाळी 10 रुपयाला मिळणारा तोच पेपर संध्याकाळी 10 रुपये किलोने विकला जातो. किंमत वस्तूची नाही, किंमत ही वेळेची आहे. म्हणून वेळेच्या बरोबर चालायला शिका. कारण एकदा का वेळेच्या आड गेलात की काळाच्या आड जायला वेळ लागणार नाही. एका व्यक्तीने साधूला प्रश्न विचारला की वजन वाढलं तर काय केलं पाहिजे. त्यावेळी त्या साधूने फार सुंदर उत्तर दिलं. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम केला पाहिजे, मनाचं वजन वाढलं तर ध्यान केलं पाहिजे, आणि जर धनाचं वजन वाढलं तर दान केलं पाहिजे. गरिबी माणसाला बरंच काही शिकवते. भरलेला खिसा हा माणसाला संपूर्ण जग दाखवतो, तसं रिकामा खिसा हा माणसाला आपली कोण आणि परकी कोण हे दाखवत असतो. म्हणून दादूनो, गरिबी नेहमी माणसाला एक गोष्ट शिकवते की गरीब कधी राहू नको. गरीब म्हणून जन्माला आलात ही चुकी आपली नाही, परंतु आयुष्यभर गरीब म्हणूनच राहिलात आणि गरीब म्हणूनच मेलात तर ही चुकी मात्र आपली आहे. म्हणून दादूनो, कष्ट करा, इमानदारी ठेवा, यश एक ना एक दिवस तरी चालत आल्याशिवाय राहणार. काही माणसं आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचे असतात, जे आपल्याला दिसत नसतात, परंतु त्यांचं असणं फार महत्वाचं असतं. शिरा प्रत्येकानं पाहिलाय, त्या शिऱ्यामधला रवा प्रत्येकाला दिसतो, त्यातला काजू आपल्याला दिसतो, त्यातला बदाम दिसतो, त्यातला मनुका आपल्याला दिसतो, परंतु ज्या साखरेमुळे तो शिरा गोड झालाय ती साखर कोणाला दिसत नाही. तशी काही साखरेसारखे माणसं आपल्या जीवनामध्ये असतात, जे आपल्याला दिसत नसतात, परंतु त्यांच्या असण्यामुळे आपलं जीवन गोड असतं. तशी माणसं ओळखायला शिका आणि त्यांना जपायला शिका. माणसापेक्षा आज रस्त्याला किंमत आहे. एखादं घर जर रस्त्याच्या कडेला असेल तर त्या घराचा भाव वाढतो. एखादी शेती जर रस्त्याला चिकटून असेल तर त्या शेतीचाही भाव वाढतो. परंतु एखादा माणूस जर रस्त्यावर आला की त्या माणसाचा भाव मात्र कमी होतो. हे जग किती स्वार्थी आहे पहा. स्वतःचं लेकरू रडू लागलं की आपलं काळीज दुखतं, आणि दुसऱ्याचं लेकरू रडू लागलं की आपलं डोकं दुखतं. दुसऱ्याला दुःख झालं की म्हणतो हे त्याच्या कर्माचं फळ आहे, आणि स्वतःला दुःख झालं की म्हणतो हा सारा नियतीचा खेळ आहे. वारे दुनिया, जीवन जगण्याकरता सिगारेट महत्वाची नाही, तरी सुद्धा सिगारेट बनविणारा श्रीमंत आहे. जीवन जगण्याकरता दारू महत्वाची नाही, तरी सुद्धा दारू बनविणारा श्रीमंत आहे. जीवन जगण्याकरता अन्न फार महत्वाचं आहे, परंतु अन्न पिकवणारा शेतकरी मात्र आज सुद्धा गरीबच आहे. जीवनात स्वतःला कधी कमी समजू नका, कारण देवानं प्रत्येकाला वेगवेगळी प्रतिभा दिलेली आहे. हिऱ्याची किंमत आरशापेक्षा लाख पटीनं जास्त असेल, परंतु ज्यावेळी माणूस अंगावरती हिरा घालतो त्यावेळी सर्वात अगोदर आरशाकडे जातो. त्यामुळं तुम्ही स्वतःला कधी कमी समजू नका.